नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, हवामान संदर्भातला शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, परत राज्यांमध्ये वरुण राजा येत आहे, पावसाला सुरुवात होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे, हा पाऊस कशाप्रकारे राहणार आहे, हवामान खात्याने हवामान अंदाजमधील पावसाचा अंदाज काय स्थिती दिली आहे, सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्याकरिता व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो. आणि तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमच्या जिल्ह्याला वातावरणाची तारीख कोणती आहे, हे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. आणि चॅनलला नवीन आला असेल तर आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशीच महत्त्वाची व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, हवामान अंदाज जाणून घेऊया. 10 दिवस झालं वरुण राजा रजेवर होता, पाऊस हे बंद झालं होतं आणि काही शेतकऱ्यांना शेती कामे करण्यासाठी फार अनुकूल अशी स्थिती निर्माण झाली होती आणि काही शेतकऱ्यांना त्यांची शेतातील पिके काढण्याची उघडीप झाल्यानंतर त्यांना मदतही झाली. आणि आता काही शेतकऱ्यांची कामे हे पूर्ण झाली आहेत, रोटावेटर झालेले आहेत. आता सर्व त्यांचे जे जमीन आहे एकदम व्यवस्थित त्यांनी आता पेरणी करण्यासाठी व्यवस्थित करून ठेवलेले आहेत. काही शेतकऱ्यांनी अजून काढणी करत आहेत. तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये हवामान अंदाजाने वातावरण पाऊस सांगितलेला आहे, आपण सविस्तररीती जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात पाऊस केव्हापासून सुरू होणार आहे पहा. सप्टेंबरच्या अखेरीसह राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 2 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर ह्या कालावधीत महाराष्ट्रात पाऊस कोसळणार आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे. तर जिल्हे आहेत नांदेड, लातूर, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर, पुणे, बीड ह्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. ह्या जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तर हवामान खाते काय म्हणाले, देशातील बहुतांश भागात पावसाची सत्ताधार सुरू आहे. हा पाऊस आणखीन काही दिवस कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितलेले. भारतीय हवामान खाते आज दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागात ढगाळ पावसाचा अंदाज जारी केला आहे. तिथे सुद्धा पाऊस शक्यता सुरू होणार आहे. तर आपल्या राज्यांमधील जिल्हे म्हणजे नांदेड, लातूर, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर, पुणे, बीड ह्या जिल्ह्यात 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर ह्या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे. तेथील शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी, शेतीतील पिके काढण्यासाठी फक्त 2 दिवसाची टायमिंग आहे, म्हणजे मुदत आहे. कारण पावसाला सुरुवात होण्याआधी त्यांच्या शेतीतील कामे नुकसान होऊ नये याच्याकरिता जे पीक काढण्यात आलेलं असेल, उडीद, सोयाबीन, जे मक्का, बाजरी असे पीक आहेत ते काढून घेण्यासाठी 2 दिवसाची शेतकऱ्यांना मुदत आहे. तर पुढे पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे हवामान खात्याकडून. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी पिके काढून घेतली आहेत म्हणजे त्यांनी आता त्यांचे 2 दिवसामध्ये रोटावेटर करून घ्यावे. कारण त्यांना पाऊस झाल्यानंतर लगेचच ज्वारीची रब्बीची पेरणी करायला अनुकूल असं स्थिती होणार आहे. तर हवामान खात्याने ह्या प्रकारे 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर ह्या कालावधीत राज्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता दिली आहे. आपण सविस्तररीत्या हवामान अंदाज व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. आणखीन कोणत्या जिल्ह्यांमध्ये जर पावसाचे वातावरण जर तयार झाला तर लगेचच आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओ येईल. त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. लगेचच तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर नोटिफिकेशन येईल आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज तुम्हाला ताबडतोब कळेल. तर आणखीन हा पाऊस तसं सतत सुरू असल्याने पाऊससुद्धा वाढणार आहे. मुसळधार, अतिमुसळधारसुद्धा पावसाची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. त्याकरिता इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण हवामान अंदाजावरील व्हिडिओ आहे तर इतर शेतकऱ्यांनासुद्धा मदत होणार आहे. तर नवीन माहितीचं, नवीन अपडेट्सचं परत व्हिडिओमध्ये भेटूया. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.